नमस्कार, मी सचिन पालवे. देवेंद्र फडणवीस साहेब, आज आपला महाराष्ट्र धोक्यात आहे, याला तुम्हीच वाचवू शकता. नाशिकची घटना आहे आणि आताची एक मोठी बातमी आहे. नाशिकमध्ये नायलॉन मांजामुळे गळा चिरल्यामुळे एकाचा मृत्यू झालेला आहे. गुजरातवरून नाशिकला बहिणीला भेटण्यासाठी आलेल्या या तरुणाचा मांजामुळे मृत्यू झालाय. पतंगनी मांजानी गळा कापला गेलाय. तो नेमकंच येत होता त्याच्या बहिणीला बघायला आणि सण बी करायला. तो 2-4-5 दिवस झाले आज. तो तरी हट्ट करून आलाच आज. गेला आमचा पोरगा आम्हाला सोडून सगळ्यांना. नायलॉन मांजाचा नायनाट करण्यात नाशिक पोलीस अपयशी ठरले आणि एका निष्पापाला आपला जीव द्यावा लागलाय. कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. ही झाली नाशिकची घटना. आणखी एक घटना म्हणजे एक पोलीस उपनिरीक्षक होते, ते देखील आपल्या गाडीवरून जाताना त्यांच्या देखील गळा या मांजामुळे चिरला गेलाय. त्यांचे देखील फोटो तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. अशा कितीतरी घटना या महाराष्ट्रामध्ये आपल्या घडलेल्या आहेत आणि सरकार जे आहे या मांजाला बंदी आणण्यासाठी अपयशी ठरत देखील आहे. देवेंद्र फडणवीस साहेब, आपलं जे सरकार आहे ते अशा मांजांवरती बंदी आणण्यासाठी नक्की अपयशी का ठरतंय हेच मला या ठिकाणी कळत नाहीये. या मांजामुळे जर आपल्या महाराष्ट्रातल्या युवकांचे, महाराष्ट्रातल्या लोकांचा जर जीव जात असेल, हानी पोहोचत असेल या मांजामुळे, तर सरकार नक्की करतंय काय, हा देखील प्रश्न माझ्या समोर उपस्थित होतोय. फडणवीस साहेब, तुम्हाला हात जोडून पाया पडून विनंती आहे. नाशिकची घटना इतकी दुर्दैवी घडली की एका बहिणीला, एका बापाला, एका आईला भेटण्यासाठी गुजरातवरून जर मुलगा आपल्या घरी नाशिकला येत असेल आणि रस्त्यातच जर त्याचा मृत्यू होत असेल, तर ही किती दुर्दैवी घटना आहे मला सांगा. मला हेच कळत नाही, हे सरकार या मांजावरती बंदी आणण्यासाठी अपयशी नक्की का ठरतंय. एवढं मोठं सरकार, एवढी मोठी यंत्रणा असून देखील हा मांजा आपल्या महाराष्ट्रामध्ये बंद का होत नाहीये. हा मांजा आपल्या महाराष्ट्रामध्ये बंद झालाच पाहिजे. दुसरी एक गोष्ट या ठिकाणी सांगतो, मांजा हा फक्त नाव आहे. मोबाईल हे जसं नाव असतं, मोबाईलमध्ये वेगवेगळ्या कंपन्या येतात, तसंच मांजामध्ये देखील वेगवेगळ्या कंपन्यांचे त्या ठिकाणी मांजा बनवले जातात आणि हे मांजा मार्केटमध्ये विकले जातात आणि याच मांजाने महाराष्ट्रातल्या जनतेचे आयुष्य धोक्यामध्ये येत आहे. गाडीवर बसण्यासाठी सुद्धा हात थरथर कापतात. अशा जर न्यूज बघितल्या तर गाडीवर बसण्याची सुद्धा इच्छा होत नाहीये. मी तुमच्याकडे एकच विनंती करेल, कठोरात कठोर पाऊल उचलून सरकारला आणि फडणवीस साहेब, तुम्हाला देखील हात जोडून पाया पडून विनंती करतो, या मांजावरती कठोरात कठोर त्या ठिकाणी कारवाई करा. मांजा विकणाऱ्यांवरती कारवाई करा. ज्या ठिकाणी हे मांजा बनले जातात त्या कंपन्यांवर देखील कारवाई करा. हाच त्या ठिकाणी तुम्हाला संदेश या व्हिडिओच्या माध्यमातून मी देत आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला देखील माझं एकच आव्हान आहे, जे तुम्ही मांजा पतंग उडवण्यासाठी वापरताय ते मांजा वापरू नका. तुमच्या या पतंग उडवण्याच्या नादामध्ये कोणाचा तरी मृत्यू जातोय, कोणाचा तरी संसार अख्खा उद्ध्वस्त होतोय. जनतेला एकच विनंती करेल, सहज हाताने तुटेल असा दोरा पतंग उडवण्यासाठी वापरा. सहज हाताने तुटेल अशा दोऱ्याचा उपयोग त्या ठिकाणी पतंग उडवण्यासाठी तुम्ही कराल, हीच त्या ठिकाणी आख्या. या मांजामुळे कितीतरी लोकांचा मृत्यू झाला, कितीतरी लोकांचे गळे चिरले गेले, कितीतरी लोकांचे कान, नाक, डोळे सगळे काही चिरलं गेलं. पण आणखीन देखील या मांजावरती कठोरात कठोर कारवाई होत नाहीये. का नक्की कठोरात कठोर या मांजावरती कारवाई होत नाही, हाच प्रश्न माझ्या समोर उपस्थित होतोय. फडणवीस साहेब, तुम्हाला परत एकदा हात जोडून पाया पडून तुम्हाला मी विनंती करतोय, तुम्ही या महाराष्ट्राचे गृहमंत्री आहात, तुम्ही या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, तुम्ही याकडे लक्ष दिलंच पाहिजे. तुम्ही याकडे त्या ठिकाणी दुर्लक्ष करून चालणार नाहीये. लोकांचा जीव जर असा धोक्यात असेल तर तुम्हाला कठोरात कठोर पावलं उचलावीच लागतील. या महाराष्ट्र सरकारला कठोरात कठोर पावलं उचलून या मांजावरती बंदी या महाराष्ट्रामध्ये आणावीच लागेल. मांजा हे फक्त नाव आहे. मी आताच सांगितलं, मोबाईलचे वेगवेगळे प्रकार आहेत, तसेच या मांजांचे देखील वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. पोलिसांना देखील माझे हात जोडून कळकळीची विनंती असेल, तुम्ही देखील सतर्क राहा, सावधान राहा. तुमच्या ज्या डिपार्टमेंटच्या लोकांचा त्या ठिकाणी मांजामुळे गळा चिरला गेला, तुम्ही देखील त्या ठिकाणी सुरक्षित नाहीत, ही देखील गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला देखील माझी पोलिसांना विनंती असेल, हात जोडून, माझं ऐका अगर ना ऐको, पण तुम्हाला विनंती देखील मी करू शकतो की या मांजामुळे लोकांचा मृत्यू होतोय. तुमच्या जवळपास जेवढे देखील दुकाने आहेत त्या दुकानावरती त्या ठिकाणी धडक कारवाया करा. ह्या जर अशा प्रकारचा मांजा जर त्या ठिकाणी विकला जात असेल तर त्या दुकानावरती कारवाई करून कठोरात कठोर त्या ठिकाणी जनतेला न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी तुम्ही करा. एवढंच त्या ठिकाणी मी सांगेल. आणि फडणवीस साहेब, परत एकदा तुम्हाला एक विनंती करेल, तुम्ही कठोरात कठोर पावलं उचलून या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या मांजांमुळे जर महाराष्ट्रातल्या जनतेचा मृत्यू होत असेल, महाराष्ट्रातल्या जनतेला जर या ठिकाणी हानी पोहोचत असेल, जीवाला धोका निर्माण होत असेल, तर साहेब, तुम्हाला विनंती करतो, तुम्ही या मांजावरती त्या ठिकाणी तात्काळ बंदी आणून कठोरात कठोर पावलं उचलून प्रशासन आपलं ज्या ठिकाणी कामाला लावा आणि अशा प्रकारचे त्या ठिकाणी मांजामुळे मृत्यू होणार नाहीत याची तुम्ही काळजी घ्या साहेब. तुम्हाला एवढीच विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून एक युवक त्या ठिकाणी करत आहे. जर काय बोलताना चुकला असेल साहेब तर माफ करा. जनतेला देखील विनंती करतो, जर बोलताना काय माझ्याकडून चुकी झाली असेल तर माफ करा. परंतु गाडीवरती बसण्यासाठी माझे सुद्धा हात असे थरथर कापतात. तुम्हाला सांगतो, गाडी देखील चालू वाटत नाही. आज
प्रत्येक जण गाडी चालवतो. महाराष्ट्रामधले 70 ते 80% जनतेकडे टू व्हीलर आहेत, फोर व्हीलर नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेला देखील मी सांगतो, तुम्ही किंवा तुमचा मुलगा जर अशा प्रकारच्या दोऱ्यांनी किंवा अशा प्रकारच्या ज्या मांजाचा वापर करून जर पतंग उडवत असेल तर त्याला देखील सांगा की बाबा अशा प्रकारच्या मांजाने पतंग उडवू नको. या मांजामुळे लोकांचे जीव जात आहेत. हाताने तुटल असा दोरा त्या ठिकाणी पतंग उडवण्यासाठी वापर. हीच विनंती तुम्ही तुमच्या मुलांकडे, तुमच्या आजूबाजूच्या मुलांकडे, तुमच्या गावा शहरांमध्ये तुम्ही देखील विनंती करा. एवढीच विनंती त्या ठिकाणी मी सर्वांना करेल. हात जोडून माझी कळकळीची विनंती या महाराष्ट्राला राहील. हाताने तुटेल अशाच दोऱ्याचा उपयोग करून पतंग उडवा. धन्यवाद.